नमस्कार मित्रांनो, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजची तारीख आहे 20 मार्च आणि 20 मार्चला आपण कशा प्रकारे काम केले, कुठं कुठं गेलो आपण आज एअरपोर्टला 2-3 वेळा गेलोय. तर काम कसं झालं ब्लॉग मध्ये बघा, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 2:46. एक गाडी CNG खाली बसलाय आणि आपण आहे घराच्या इथं आणि उठलो होतो वेळेवर आणि निघलोय. तर बघूया आपली आजची सुरुवात कोण करते. ओला तर रिचार्ज मारायचे तेवढं करून घेतो. तर आपल्याला आज उबेरकडनं राईड भेटली आहे एअरपोर्टची. 3:08 झालेत, 11 मिनिटं झाले सॉरी. तर एअरपोर्ट 247 आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण एअरपोर्टला आहे म्हणल्यावर उबेरकडनं आपल्याला रिटर्नची राईड भेटेल. सो आपण पटकन एक्सेप्ट केली. याच्या आधी एक ओलाची आली आकुर्डीला जाऊन तिथं काय रिटर्नचे भेटणार नाही, त्यासाठी मी ती घेतली नाही. आणि 139च होती, 10 किलोमीटरची, 9.5 किलोमीटरची. रेट पण ठीक नव्हता, रेटचं काय नाही, पण रिटर्न भेटणार नाही म्हणून आपण घेतली नाही. आणि एअरपोर्टला कसं रिटर्न भेटते म्हणून आपण उबेरची घेतली. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. नेहमीप्रमाणे आपली सवय, कॉल केला, राईड कन्फर्म करायची आल्या आल्या आणि ड्रॉप करूया एअरपोर्टच्या आतमध्ये. टर्मिनल 2ला ड्रॉप असतो आता. 1 सगळं बंद झाले, 2ला सगळीकडे ड्रॉप आहे आता. तर करूया पिकअप आणि एअरपोर्टला गेल्यावर अपडेट देतो. तर कस्टमरला ड्रॉप केलं. 333 रुपये बिल झालं कस्टमरचं. 340 रुपये कस्टमरने केलेत. 237 रुपये आपल्याला भेटायचे, तर आपल्याला 245 भेटले. आणि तिथनं आपल्याला परत 1-2 राईड आले, पण आपला एरिया व्यवस्थित नव्हता त्यामुळे आपण घेतलं नाही. तर मधून एक राईड पडली परत आपल्याला हिंजवडी विलेज म्हणून आले, 23 किलोमीटर, 300 रुपयाची. तर चाललोय आपण एरो मॉलला, सेकंड फ्लोअरला. कस्टमरला कॉल केलाय, राईड कन्फर्म केली. आपल्याला वाकडला आपण ड्रॉप केल्यानंतर आपल्याला काय तिथनं ट्रिप पडत नव्हती. सो मी 5 मिनिटाला थोडं पुढं सरकत होतो. तर आपण वाकडपासून चौकामध्ये म्हणजे पिंपळे निलक आणि पिंपळे सौदागरला वळतो. तिथनं आपल्याला राईड आली एअरपोर्टची रिझर्वेशन. सो पटकन एक्सेप्ट पाहिला आपण रिझर्वेशन मध्ये, पटकन एक्सेप्ट केली की 5-10ची म्हणजे 15 मिनिटानंतरच राईड होती. सो एक्सेप्ट केली आणि चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. एक 5-10 मिनिटामध्ये आपण निघूया. 5-10ची आहे, 15 मिनिटं आहेत आणखी. सो ठीक आहे, कस्टमरला कॉल करतो. 346 कस्टमरचं बिल झालं. 346 आपल्याला दिले 281 रुपये. तर पहिल्या राईडचे 237, ते 245 भेटले, नंतर 302 आणि आता 281. आता इथनं बघू आपण कुठं जातोय. आपण एअरपोर्ट पासून बाहेरच पडलो होतो, तेवढ्यात एक आडी खराडी काय घेतली ना, 160 रुपयाची होती, 9 किलोमीटर. तर दुसरी एक आली पिंपरी सुखवणी असं काहीतरी आलं, पटकन घेतली. 19 किलोमीटर का 18 किलोमीटर काहीतरी दाखवले, 250 रुपये. रेट कमी होता पण घेतली मी, कारण इथं कॅबची फ्रिक्वेन्सी बघितली तर 250 कॅब इंटरसिटीच्या आणि याच्या गोच्या 180 कॅब होत्या. सो घेतली पटकन, म्हणलं इथनं परत स्टेशनला मोकळं जायचं 8 किलोमीटर, त्यापेक्षा जी भेटली ती पटकन घेतली. आणि कस्टमरला कॉल पण केलाय, ऑलरेडी ते एरोमॉललाच आहेत. सो आता हे एरोमॉलचं 4th फ्लोअरला यावं लागलंय, कारण गाड्या बाकी ते सगळीकडं, त्याच्यामुळं पटकन घेतली. भेटली जी राईड आपण पटकन घेतली. गाड्या आहेत, 180 गाड्या आहे, आपलं 250 गाड्या आहेत टोटल आता. तर ठीक आहे, निघूया इथनं बाहेर. तर एअरपोर्ट पासून लगेच जी राईड भेटली आपल्याला पिंपरीची, तर ती नेहरू नगरच्या तिकडे होती पुढं. आणि तिथनं आपण कस्टमरला सोडलं. कस्टमर थोडेसे उशिरा आले, तिथे आले होते पण लगेज वगैरे भरपूर होतं त्यांचं. 4 बॅगा होत्या, 2 मोठ्या बॅगा होत्या, 2 बारीक बॅग होत्या आणि एक सॅक होती. तर एजेड असल्यामुळे आपण मदत केली बॅगा वगैरे गाडीमध्ये घ्यायला आणि सोडले त्यांना. आता त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांना बॅगा वगैरे काढून दिल्या. तर ठीक आहे, इथं आता फ्रेश होतो. 250 रुपये आपल्याला दिलेत, तो 390 रुपये कस्टमरचं बिल झाले एअरपोर्टला. आता इथनं बघूया आपण कुठे जातोय.
पिंपरीमध्ये आपण इथं वल्लभनगरला आणि डी वाय पाटीलच्या तिथं त्या रोडला नाश्ता केला, तरी पण काय वाजत नव्हतं. वाजतंय तर रेट काय व्यवस्थित नाहीये किंवा आहे तर ते मल्टिपल स्टॉप वगैरे आहेत. तर आता इथं नाशिक फाट्याचं ब्रिज उतरून आपण थांबलोय आणि आता इथनं बघूया आपल्याला ट्रिप नेक्स्ट ट्रिप. नाशिक फाट्यापासून आपण कस्टमरला आणले रेल्वे स्टेशन. 176 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल 170. थोडं रेट कमी होता पण ठीक आहे. तिथं बसून राहण्यापेक्षा निघालो मी. आणि आता इकडं उबेरचे 10 रुपये प्रमाणे रेट चालू आहे. तर थोडंसं थांबल, रॅपिडो किंवा ओला बघल, कारण आपण सकाळपासून उबेर केले 4 राईड आणि ओलाची आत्ता 1 राईड केली. तर आपलं 1200 1250 अर्निंग झाले. तर ठीक आहे, इथनं राईडची आता वाट बघू कुठं देते. रेल्वे स्टेशन पासून आपल्याला पिंपरीची राईड भेटली, डिलक्स चौकाची पाशी थोडं पुढं. तर इथं कस्टमरला सोडले 272. कस्टमरचं बिल झाले 231 रुपये आपल्याला दिलेत. तर ठीक आहे, आता इथनं बघूया, आपल्याला बाहेर पडावं लागेल इथनं. आता इथनं ओला आणि रॅपिडो चालू करतो आणि बघूया कोण राईड देते आता इथनं आपल्याला आतून. पिंपरीमधनं साई चौकातनं आपण घेऊन आलो, जिथं आपण ड्रॉप केलं तिथनं एक अर्धा किलोमीटर ट्रिप पडली आपल्याला 200 मीटर पासूनच. आधी पडली उबेरला 250 रुपये, रॅपिडोला दाखवलं 302. उबेरची कॅन्सल करून रॅपिडोची घेतली आणि सोडले त्यांना. तर आता एअरपोर्टच्या बाहेर पडतोय. आता इथं तर फ्लाईट नाही येत, त्यामुळं मग आता पुढं ट्रॅफिक भरपूर आहे आज रोडला. 1750 वगैरे आपलं काम झाले. आता इथनं बघू कोण राईड पडते का बाहेर जावं लागते स्टेशनला. विश्रांतवाडीपासून एक छोटी राईड केली आपण 6.5 किलोमीटरची ससून हॉस्पिटलची. गो प्रायोरिटी होती. 185 मला दाखवले होते. 247 कस्टमरचं बिल झाले. 176 आपल्याला दिलेत. तर 1900 1950 वगैरे आपला अर्निंग झाला असेल, 1970-60 वगैरे. तर आता इथनं आपण स्टेशनला जातोय आणि तिथनं बघूया पुढं कुठं राईड पडते. आपल्याला आता घरा साईडची राईड पाहिजे. तर ठीक आहे, 4 काढायची एनजी आहे. बघू. विश्रांतवाडीला पडत होत्या बरं का चांगल्या राईड, पण ही राईड घेतल्यानंतर मला 1-2 राईड आल्या. एक घेतली होती खराडीची, पण कस्टमरने कॅन्सल केली. नंतर मग परत आली 550 रुपयाला खराडी. पण ऑलरेडी आता काही करू शकत नव्हतो. सो घेतली, जी आली ती पटकन घेऊन निघलो पुढं. तर स्टेशनला आपण 12 वाजेपर्यंत थांबलो. शेवटी आपल्याला एक राईड भेटली दिघीतली. मी तेच बघत होतो घराकडची राईड. तर 224 रुपये कस्टमरचं बिल, 229 आपल्याला दिलेत ओलानी. तर 2186 रुपयाचं काम आपलं झालंय. 2200 रुपयाचं 1:15 झालेत. स्टेशनला अर्धा तास गेला. मी थांबून राहिलो, म्हणलं घरची एक राईड घेऊन जाऊ. 15 किलोमीटर पुढं मोकळं जायचं. सो मी थांबलो आज. तर 175 किलोमीटर गाडी चालली आहे. टाइम झालाय 1:15 आणि 2180 रुपयाचं आपलं काम झालंय. तर ठीक आहे, थोडस राईड आहे ना उशिरा पडल्या. 2500 पर्यंत किंवा 2800 पर्यंत काम व्हायला पाहिजे होतं. आणि तेच बघत होतो. गरमी तर काय एसीच लावलेला होता 9 नंतर. आणि एक उबेरचेच आज काम झाले. आज ओलाच्या 2 राईड झाल्यात, रॅपिडोची 1 झाली आहे आणि उबेरच्या 5 राईड झाले. जवळपास 8 का 9 राईड आपण. आता बघा ना, 5 उबेर, 6 एक रॅपिडो आणि ती 2 राईड. 8 राईड झालेत आपल्या आज टोटल. 5 आणि 3 8 राईड झालेत. तर 8 राईड मध्ये 2180 रुपये काम आपण केलंय. ठीक काम झालं. 1600 वगैरे 600 रुपयाचा गॅस जरी पकडला तरी 1600 रुपये आपल्याला राहिलेत. तर भेटूया आता डायरेक्ट उद्या.